नमस्कार मित्रांनो. आज आपण मुंबई महानगरपालिका ॲक्ट 1888 प्रकरण 2 कलम 36 व पुढे बघणार आहोत. तर चला स्टार्ट करूया. प्रकरण 2 कलम 36. कलम 36 मध्ये काय आहे? महानगरपालिकेच्या कामकाजाचे विनियमन करण्यासंबंधीच्या तरतुदी. महानगरपालिका पुढे दिलेल्या शर्तीच्या अधीन त्याने आपले कामकाज चालवण्यासाठी आपल्या सभा भरवेल आणि अशा सभा बोलवणे, अशा सभांची नोटीस, जागा आणि व्यवस्थापन तसेच ते तहकूब करणे यांविषयी तसेच सर्वसाधारणपणे कलम 66 खाली प्रश्न सादर करणे व विचारणे आणि प्रश्नांची उत्तर देणे या गोष्टी धरून महानगरपालिकेचे कामकाज चालवण्याच्या आणि त्यांचे व्यवस्थापन करण्याच्या पद्धतीविषयी तिला योग्य वाटतील असे विनियम वेळोवेळी करील त्या शर्ती अशा. तर पहिली शर्त अशी पॉईंट दिलेला आहे. प्रत्येक महिन्यात महानगरपालिकेची एक साधारण बैठक भरवण्यात येईल. मार्च महिन्यातील साधारण बैठक त्या महिन्याच्या 20व्या दिवसांपेक्षा उशिराची नसेल अशा दिवशी भरवण्यात येईल. हा आहे पॉईंट. त्याच्यानंतर पॉईंट काय आहे? सार्वत्रिक निवडणुकीनंतरची एप्रिल महिन्यात पहिली बैठक सोयीस्करपणे शक्य होईल तितक्या लवकर उक्त महिन्यात आयुक्त निश्चित करतील अशा दिवशी अशा वेळी अशी जागा भरवण्यात येईल आणि ती त्या दिवशी भरवण्यात आली नाही तर आयुक्त निश्चित करेल अशा नंतरच्या दिवशी भरवण्यात येईल. इतर प्रत्येक बाबीत बैठकीचा दिवस, वेळ व जागा या गोष्टी महापौर निश्चित करेल किंवा महापौरांचे पद रिकामे असेल किंवा तो मरण पावला असेल किंवा त्याने राजीनामा दिला असेल किंवा तो पालिका सदस्य म्हणून असण्याचे बंद झाले असेल किंवा तो काम करण्यास असमर्थ असेल तर उपमहापौर व दोघांच्याही अनुपस्थितीच्या वेळी स्थायी समितीचा अध्यक्ष निश्चित करेल. महापौरास किंवा उपरोक्त असेल अशा कोणत्याही प्रसंगी स्थायी समितीच्या सभापतीस त्यास योग्य वाटेल तेव्हा आणि पालिका सदस्यांच्या एकूण संख्येपैकी 1/6 पेक्षा कमी नसतील इतक्या सदस्यांनी सह्या केलेली लेखी मागणी केल्यावर त्यास अशी विशेष बैठक बोलवता येईल. पॉईंट डी मध्ये म्हटलं आहे, प्रत्येक सभा लोकांना खुली असेल, मात्र महानगरपालिकेपुढे चालू असलेली कोणतीही चौकशी किंवा कोणतीही चर्चा ही अशा स्वरूपाची असेल की ती खाजगी रीतीने चालवली पाहिजे असे त्या सभेस हजर असलेल्या बहुसंख्य पालिका सदस्यांनी ठराव संमत करून ठरवले असेल तर अशी सभा लोकांना खुली असणार नाही असा ठराव अध्यक्ष, प्राधिकारी स्वतःहून किंवा हजर असलेले कोणत्याही पालिका सदस्याने विनंती केली असता आगाऊ चर्चा न करता मांडील. तसेच अध्यक्ष प्राधिकाऱ्यास जी कोणतीही व्यक्ती सभेच्या कामकाजात अडथळा आणतील त्या व्यक्तीस कोणत्याही वेळी बाहेर काढता येईल. एफ पॉईंट काय, जर सभा चालू असताना कोणत्या वेळी अध्यक्ष, प्राधिकारी धरून हजर असलेल्या पालिका सदस्यांची संख्या पालिका सदस्यांच्या एकूण संख्येच्या 1/5 कमी आहे असे अध्यक्ष प्राधिकाऱ्याच्या नजरेस आणून देण्यात आले तर अध्यक्ष, प्राधिकारी ती सभा त्यास सोयीस्कर वाटेल अशी वेळ व जागा ठरवून इतर एखाद्या दिवसापर्यंत तहकूब करेल आणि अशा सभेत निकाल न काढलेले कामकाज अशा तहकूब केलेल्या नंतरच्या सभेत निकालात काढण्यात येईल किंवा ही तहकूब नंतरची सभा जर पुन्हा तहकूब करण्यात आली तर ते कामकाज त्यानंतरच्या कोणत्याही तहकूब करून भरलेल्या सभेत निकालात काढण्यात येईल, मग त्या सभेत गणपूर्ती झालेली असो वा नसो. पॉईंट आहे, प्रत्येक बैठकीमध्ये ती बैठक घेण्यासाठी नेमलेल्या वेळेस महापौर हजर असेल तर तो अध्यक्षस्थानी असेल आणि महापौराचे पद रिकामे असेल किंवा महापौर अनुपस्थित असेल तर उपमहापौर आणि महापौर उपमहापौर दोघं उपस्थित असेल तर बैठकीकडून उपस्थित असलेल्या सदस्यांपैकी त्या प्रसंगी सभापती म्हणून निवडण्यात येईल असा एखादा पालिका सदस्य अध्यक्षांनी असेल. सामान्यतः तहकूब केलेल्या सभेखेरीज प्रत्येक सभेची किमान 7 पूर्ण दिवसांची नोटीस देण्यात येईल. लक्षात ठेवा, 7 दिवसांची नोटीस. मात्र निकडीच्या प्रसंगी अशी कोणती सभा वार्षिक अर्थसंकल्पाचा विचारता असेल ती खेरीज एक करून एरवी पूर्ण 3 दिवसापेक्षा कमी नसेल इतक्या मुदतीची नोटीस दिल्यानंतर स्थायी समितीच्या 4 पेक्षा कमी नसेल इतक्या सदस्यांनी सही केलेल्या लेखी मागणीनुसार बोलवता येईल. तहकूब करण्यात आलेल्या सभांच्या बाबतीत तहकुबीचा कालावधी लक्षात घेऊन व्यवहार्य असेल अशी आगाऊ नोटीस देण्यात येईल. सभेच्या प्रत्येक नोटीसीत अशी सभा ज्या जागी भरायची असेल ती वेळ व ती जागा कलम 66 खालील प्रश्नांखेरीज सभेत चालवायचे कामकाज या गोष्टी विनिर्दिष्ट करण्यात येतील आणि महानगरपालिकेचा सचिव स्थानिक वृत्तपत्रात जाहिरात देऊन अशा नोटीस देईल. कोणत्याही सभेत कलम 66 खालील प्रश्नाहून अन्य कोणतेही कामकाज पुढे आणण्याची किंवा जो कोणताही महत्त्वाचा प्रस्ताव अशा सभेच्या नोटीस अगोदर विनिर्दिष्ट करण्यात आला असेल असा प्रस्ताव मांडण्याची ज्याची इच्छा असेल असा कोणताही पालिका सदस्य त्या सभेसाठी निश्चित करेल केलेल्या दिवसापासून किमान 3 दिवस अगोदर त्या संबंधी लेखी नोटीस महानगरपालिकेच्या सचिवास देईल आणि ज्या कामकाजाची किंवा प्रस्तावाची याप्रमाणे नोटीस देण्यात आली असेल त्या कामकाजाची किंवा सूचनांची एक अनुपूरक घोषणा उक्त सचिव सभेच्या आदल्या दिवसापेक्षा उशिरा नसेल अशा दिवशी एखाद्या स्थानिक दैनिक वृत्तपत्रात प्रसिद्ध करेल. निकडीच्या प्रसंगामुळे केलेल्या मागणीवरून बोलवण्यात आलेल्या बैठकी व्यतिरिक्त इतर बैठकीत किंवा कोणत्याही बैठकीतील अर्थसंकल्पावरील चर्चेव्यतिरिक्त इतर चर्चेच्या वेळी खंड खाली प्रसिद्ध करण्यात आलेल्या नोटीसीत विनिर्दिष्ट केलेल्या कामकाजाखेरीज आणि कलम 66 खाली विचारण्यात आलेल्या कोणत्याही प्रश्नांखेरीज किंवा स्थायी समितीला, सुधार समितीला, बृहमुंबई वीज पुरवठा व परिवहन समितीला, शिक्षण समितीला किंवा आयुक्ताला त्या बैठकीपुढे आणणे इष्ट वाटेल असे जे कामकाज उक्त नोटीसीत विनिर्दिष्ट केलेले नसेल त्या निकडीच्या कामकाजाखेरीज इतर कोणतेही कामकाज कोणतेही बैठकीत चालवता येणार नाही आणि जो कोणताही महत्त्वाचा प्रस्ताव उक्त नोटीसीत किंवा खंड हे खाली प्रसिद्ध करण्यात आला असेल अशा कोणत्याही अनुपूरक घोषणेत विनिर्दिष्ट करण्यात आला नसेल किंवा जो कोणताही महत्त्वाचा प्रस्ताव यथास्थित स्थायी समिती, सुधार समिती, बृहमुंबई वीज पुरवठा व परिवहन समिती, शिक्षण समिती किंवा आयुक्त प्राधिकारांपैकी अनुक्रमे कोणत्याही प्राधिकाराने बैठकीपुढे आणलेल्या कोणत्याही निकडीच्या कामकाजासंबंधीच्या शिफारशीस पुष्टी देणार नसेल असा कोणताही महत्त्वाचा प्रस्ताव करता येणार नाही किंवा त्याबद्दल चर्चा करता येणार नाही. परंतु कोणत्याही बैठकीपुढे पूर्वोक्तप्रमाणे असे कोणतेही निकडीचे कामकाज आणण्यास अशा बैठकीस हजर असलेल्या पालिका सदस्यांपैकी 3/4 इतक्या सदस्य असे पालिका सदस्यांच्या एकूण संख्येच्या 1/6 पेक्षा कमी असता कामा नयेत. संमती दिलेली नसेल तर असे कामकाज अशा बैठकीपुढे आणता येणार नाही. निकडीच्या मागणीवरून बोलवण्यात आलेल्या सभेत आणि कोणत्या वेळेस अर्थसंकल्पावर चर्चा चालू असताना ज्या कामकाजासाठी अशी निकडीची सभा बोलवण्यात आली असेल त्या कामकाजाची
ज्याचा प्रत्यक्षपणे संबंध नसेल किंवा यथास्थित ज्याचा अर्थसंकल्प प्रत्यक्षपणे संबंध नसेल असे कोणतेही कामकाज चालवता येणार नाही किंवा असा कोणताही महत्त्वाचा प्रस्ताव मांडता येणार नाही किंवा त्याबद्दल चर्चा करता येणार नाही. आणि स्थायी समिती जे कर बसवायची योजली असेल अशा करांचे योग्य बदल होईल किंवा अर्थसंकल्पातील खर्चाच्या कोणत्याही बाबतीत वाढ किंवा घट यात ज्या योग्य बदल होईल असा कोणताही महत्त्वाचा प्रस्ताव हा त्या कोणत्याही सभेत अर्थसंकल्प विचाराधीन असेल त्या सभेत मांडता येणार नाही किंवा त्याबद्दल चर्चा करता येणार नाही. मात्र असा प्रस्ताव खंड ज खाली प्रसिद्ध करण्यात आलेल्या सभेच्या नोटिशीत किंवा खंड के खाली प्रसिद्धी करण्यात आलेल्या कोणत्याही अनुपूरक घोषणेत विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या असेल तर किंवा एखाद्या स्थगिती सभेच्या बाबतीत खंड नच्या परंतुकात निर्दिष्ट करण्यात आलेल्या शर्तीपैकी प्रत्येक शर्त पाळण्यात आलेली असेल तर ती बाब वेगळी. खंड ल आणि म मध्ये कोणतेही काही अंतर्भूत असले तरी आयुक्तास कोणत्याही वेळी स्वतःहून किंवा यापूर्वी उल्लेख केलेल्या कोणत्याही समितीच्या वतीने महापौरस किंवा खंड क मध्ये नमूद केलेल्या परिस्थितीत उपमहापौरस किंवा त्याच्या अनुपस्थितीत स्थायी समितीच्या सभापतीस निदान 1 दिवस आधी अशी सूचना देता येईल की आपण किंवा संबंधित समिती महानगरपालिकेचा ज्यावर तात्काळ विचार घेणे आवश्यक असेल अशा सूचनेत विनिर्दिष्ट केलेल्या बाबी संबंधीचे तातडीचे कामकाज विनिर्दिष्ट तारखेस घ्यावयाच्या सभेत आणून किंवा आणील अशी सूचना देण्यात येईल. तेव्हा उक्त सभेमध्ये उक्त कामकाजाला आयुक्ताने त्याच्या सूचनेत विनिर्दिष्ट केलेल्या प्राथम्यक्रमात इतर कामकाजाच्या वरचा प्राथम्यक्रम राहील आणि उक्त कामकाज झाल्याशिवाय त्या सभेत त्यावर निर्णय घेण्यास आल्याशिवाय इतर कोणतेही काम विचारात घेतले जाणार नाही. कोणतीही सभा त्या सभेत हजर असलेल्या बहुसंख्य पालिका सदस्यांच्या संमतीच्या वेळोवेळी स्थगिती करता येईल. मात्र स्थगिती करण्यात आलेली जी कोणती सभा पुढे भरेल त्या सभेची सभा स्थगित करण्यास आली होती त्या सभेत निकाल न काढलेल्या कामाखेरीज किंवा प्रस्तावाखेरीज तर कोणतेही कामकाज चालवता येणार नाही आणि यापुढे जी तरतूद असेल त्याखेरीज कोणत्याही प्रस्तावाची चर्चा करता येणार नाही. परंतु ज्या कोणत्याही स्थगिती सभेत अर्थसंकल्पावर विचार विनिमय करून येणार असेल तिच्यात खंड म मध्ये वर्णन केल्याप्रमाणे बदल घडवून आणणारा प्रस्ताव असा प्रस्ताव हा स्थगित समिती निकालात न काढलेला प्रस्ताव नसला तरी पुढील शर्तींपैकी प्रत्येक शर्त पुरी करण्यास असल्यास मांडता येईल त्याबाबत चर्चा करता येईल. जी सभा स्थगित करण्यात आली असेल त्या सभेत अशा प्रस्तावाची लेखी नोटीस देण्यात आली पाहिजे. सभा 2 पूर्ण दिवसांपेक्षा कमी नसेल अवधींसाठी स्थगित करण्यात आलेली असली पाहिजे आणि त्या प्रस्तावाची खास घोषणा महानगरपालिका सचिवाने ज्याला अशी घोषणा करणे बंधनकारक आहे. स्थगित सभा ज्या दिवशी भरेल त्या पूर्वीच्या दिवसापेक्षा उशिरा नसेल अशा बेताने एकापेक्षा कमी इतक्या स्थानिक दैनिक वृत्तपत्रात दिलेली असली पाहिजे. महानगरपालिकेचा सचिव प्रत्येक सभेस उपस्थित असलेल्या पालिका सदस्यांची नावे असलेल्या व तिच्या कामकाजाचे कार्यवृत्त सभेच्या दुसऱ्या दिवशी किंवा त्यानंतर शक्य तितक्या लवकर त्या प्रयोजनासाठी ठेवायच्या कार्यवृत्त पुस्तकात ठेवील व नंतरच्या आगामी सभेमध्ये किंवा त्यानंतर लगेच भरलेल्या कोणत्याही सभेमध्ये महानगरपालिकेने त्यास पुष्टी दिल्यानंतर त्या सभेचा अध्यक्ष प्राधिकारी त्यावर सही करेल आणि उक्त कार्ययुक्त पुस्तक प्रमुख महानगरपालिका कार्यालयात सर्व वाजवी वेळ कोणत्याही पालिका सदस्यांसाठी विनामूल्य व इतर कोणत्याही व्यक्तीसाठी तिने 50 नवे पैसे इतकी किंवा महानगरपालिका निश्चित करेल अशा 2 रुपयाहून अधिक नसेल इतकी फीची रक्कम दिल्यानंतर निरीक्षणासाठी उपलब्ध असेल. फी लक्षात ठेवा 2 रुपयाहून अधिक नसेल. पालिका सदस्यास यापुढे चालू असलेल्या ज्या कोणत्याही बाबीमध्ये त्याचा प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे स्वतःचा किंवा आपला भागीदार मार्फत कलम 16 खंड ग ते दोन्ही धरून यात वर्णन केलेल्या प्रकारचा कोणताही हिस्सा किंवा हितसंबंध असेल किंवा ज्यात अशिलाच्या प्रकर्त्याच्या किंवा इतर व्यक्तीच्या वतीने त्याचा व्यावसायिकदृष्ट्या हितसंबंध असेल त्या बाबींवरील चर्चेत मतदान करता येणार नाही किंवा तिच्यात भाग घेता येणार नाही. त्याच बाबीच्या संबंधात कलम 66 अ खालील कोणतेही प्रश्न विचारता येणार नाही. एखाद्या बैठकीपुढे नोटीस न देता निवडीचे कामकाज आणण्याचे स्थायी समितीला, सुधार समितीला, गृहमुंबई वीज पुरवठा व परिवहन समितीला, शिक्षण समितीला किंवा आयुक्ताला परवानगी द्यावी किंवा कसे या प्रश्नाने प्रत्येक प्रश्न बैठकीत उपस्थित असलेले व त्या प्रश्नावर मतदान करणाऱ्या पालिका सदस्यांच्या बहुमताने निकालात काढण्यात येईल आणि समसमान मते पडतील तेव्हा पीठासन अधिकाऱ्यास दुसरे किंवा निर्णायक मत असेल. परंतु कलम 5 कलम 1 च्या खंड ब मध्ये निर्दिष्ट केलेल्या पालिका सदस्यांना महानगरपालिकेच्या कोणत्याही सभेमध्ये मत देण्याचा हक्क असणार नाही. प्रस्ताव संमत झाला आहे अशाच अर्थाची अध्यक्ष प्राधिकाऱ्याने केलेली घोषणा आणि त्या अर्थाची कार्यवृत्त पुस्तकात केलेली नोंद ही अशी घोषणा करतेवेळी 4 पेक्षा कमी नसली इतक्या पालिका सदस्यांनी मतदान घेण्याची मागणी केली नसेल तर त्या गोष्टींचा निर्णायक पुरावा असेल. मग अशा प्रस्तावांच्या बाजूने किंवा प्रस्तावांविरुद्ध दिलेल्या मतांची संख्या सिद्ध करण्याची आवश्यकता नाही. मतदान घेण्यात येईल तेव्हा अध्यक्ष प्राधिकाऱ्याने नेमलेला गणक उपस्थित असलेल्या व प्रस्तावावर मतदान करणाऱ्या प्रत्येक सदस्याचे मत घेईल आणि अनुक्रमे प्रस्तावाच्या बाजूने व प्रस्तावाविरुद्ध मत देणाऱ्या सदस्यांच्या नावाने कार्यवृत्त पुस्तकात नोंद करेल. पालिका सदस्यास महानगरपालिकेच्या सभेत उपस्थित राहण्याच्या आणि तेथे होणाऱ्या चर्चेत भाग घेण्याचा जो अधिकार असतो तोच अधिकार आयुक्तास अथवा अनुस्मृतीमुळे किंवा आजारामुळे अथवा इतर कोणत्याही वाजवी कारणामुळे आयुक्तास उपस्थित राहणे शक्य नसेल त्या बाबतीत उपआयुक्त दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेल्या अधिकारास असेल त्यास महापौराच्या परवानगीने कोणत्याही वेळी वस्तुस्थितीविषयी निवेदन किंवा स्पष्टीकरण करता येईल. मात्र त्यास अशा बैठकीस कोणत्याही महत्त्वाच्या प्रस्तावावर मतदान करण्याची किंवा असा प्रस्ताव मांडण्याची मुभा असणार नाही. आयुक्ताची किंवा अशा कोणत्याही अधिकारी एखाद्या सभेत वस्तुस्थितीविषयक निवेदन किंवा स्पष्टीकरण करण्याची इच्छा असेल आणि पूर्वोक्तप्रमाणे परवानगी दिली गेली नसेल त्या बाबतीत आयुक्तास किंवा अशा कोणत्याही अधिकाऱ्यास त्याची प्रत सभागृहाच्या पटलावर मांडण्याचा हक्क असेल. मात्र महानगरपालिका किंवा महापौर फरमाईल तेव्हा अनुपस्थिती आजारपण किंवा इतर कोणतेही वाजवी कारण यामुळे महानगरपालिकेच्या सभेत उपस्थित राहण्यास आयुक्तास प्रतिबंध झाला नसेल तर आयुक्त स्वतः महानगरपालिकेच्या सभेत उपस्थित राहील. महानगरपालिकेस तिच्या कोणत्याही अधिकाऱ्याने आपली कर्तव्य बजावत असता ज्या बाबींवर कारवाई केली असेल अशा कोणत्याही बाबीसंबंधी चर्चा महानगरपालिकेच्या ज्या कोणत्याही बैठकीत किंवा बैठकीमध्ये चालू असेल त्या बैठकीत किंवा बैठकींना हजर राहण्याविषयी अशा अधिकारास फरवता येईल. कोणत्याही अधिकारास याप्रमाणे फरवण्यात आले असेल तेव्हा वस्तुस्थितीविषयी निवेदन किंवा स्पष्टीकरण करण्याविषयी किंवा त्यांनी कारवाई केलेल्या कोणत्याही बाबीसंबंधी त्याच्याजवळ असलेली जी माहिती देण्यास महानगरपालिका त्यास सांगेल ती माहिती पुरवण्याविषयी त्यास महानगरपालिका फरवू शकेल. आयुक्ताच्या कोणत्याही प्रस्तावास महानगरपालिकेची मंजुरीची किंवा मान्यतेची आवश्यकता असेल त्या बाबतीत नगरपालिका सचिवाकडे जो प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर महानगरपालिका लगेच
घेण्यात आलेल्या सभेच्या दिनांकापासून 90 दिवसांच्या आत अशा कोणताही प्रस्ताव विचारात घेईल आणि तो प्रस्ताव निकालात काढेल. मग अशा प्रस्तावाची निगडीत बाबी अशा सभेच्या कार्यसूचीवर घेतलेला असो किंवा नसो, हो, तसे न केल्यास अशा प्रस्तावाला महानगरपालिकेने मंजुरी किंवा मान्यता दिलेली असल्याचे मानण्यात येईल आणि तशा आशयाचा अहवाल आयुक्ताकडून शासनाला पाठवण्यात येईल आणि तो शासनाच्या निर्देशानुसार पुढील कारवाई करेल. परंतु अशी कोणतीही मानवी मंजुरी किंवा मान्यता या अधिनियमाच्या किंवा त्यावेळी अंमलात आलेल्या इतर कायद्याच्या तरतुदींना अनुरूप असलेल्या प्रस्तावाच्या व्याप्तीपुरतीच मर्यादित असेल. खूप मोठा होता कलम 36. आता कलम 36 मध्ये काय, सदस्यास निघून जाण्याविषयी आदेश देण्याचा अधिकार. तर आपण कलम 36 मध्ये बघू. अध्यक्ष प्राधिकारी सभेत सुव्यवस्था राखली आणि त्याच्या मते ज्या पालिका सदस्याची वर्तवणूक अत्यंत गैरशिस्तीची असेल अशा कोणत्याही पालिका सदस्यास महानगरपालिकेच्या सभेतून ताबडतोब निघून जाण्याचा आदेश देतील. याप्रमाणे निघून जाण्याचा आदेश ज्याला दिलेला आहे अशा पालिका सदस्याने ताबडतोब निघून गेले पाहिजे व त्या दिवशीच्या सभेच्या उरलेल्या अवधीत त्याने अनुपस्थित राहिले पाहिजे. जर कोणत्याही पालिका सभेत 15 दिवसांच्या आत दुसऱ्यांदा निघून जाण्यासाठी आदेश दिला असेल तर 15 दिवसांपेक्षा अधिक नसलेल्या अशा कोणत्याही कालावधीत अशा पालिका सदस्याला महानगरपालिका सभेत हजर राहण्यापासून निलंबित करता येईल आणि याप्रमाणे आदेश देण्यात आलेल्या पालिका सदस्याने त्याप्रमाणे अनुपस्थित राहिले पाहिजे. परंतु निलंबनाधीन पालिका सदस्याने अध्यक्ष प्राधिकाऱ्याचे समाधान अशा रीतीने माफी मागितली असता अध्यक्ष प्राधिकार त्याच्या निलंबनात सूट देऊ शकतो. परंतु आणखी असे की महानगरपालिकेच्या सेवेतून अशा प्रकारे निलंबित करण्यात आल्यामुळे कोणत्याही पालिका सदस्यास कोणत्याही समितीवर काम करण्यास प्रतिबंध होणार नाही. सभेमध्ये अतिशय गैरशिस्त निर्माण होईल तेव्हा ती सभा 3 दिवसांहून अधिक नसेल इतक्या कालावधीसाठी निलंबित करता येईल. आता कलम 37 मध्ये लक्ष ठेवा, महापौर व उपमहापौर याच्याविषयी माहिती लिहिली. आपल्याला एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला की महापौरचं कलम कोणतं आहे, तर लक्षात ठेवा कलम नंबर 37. पोट कलम 2 त्याच्या तरतुदीच्या अधीन महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका घेण्यात येणाऱ्या पहिल्या बट्टीत पालिका सदस्यांनी एकाची महापौर म्हणून व दुसऱ्याची उपमहापौर निवडून करेल. महापौर आणि उपमहापौर यांचा पदावधी 2.5 वर्षांचा इतका असेल. परंतु महाराष्ट्र महानगरपालिका सुधारणा अधिनियम 2000 अंमलात आलेल्या दिनांकाच्या पदावर असलेल्या महापौर उपमहापौर यांचा पदावधी निवडून आलेल्या पालिका सदस्यांच्या पदावधीपर्यंत येईल किंवा त्यांच्या पदावधीबरोबरच समाप्त होईल. परंतु आणखी असे की महापौर पदाचे पद आळीपाळीने राखून ठेवण्याच्या नामवलीमध्ये महापौराच्या या वाढवलेल्या पदावधी दृष्टीने सुधारणा करण्यात आली असल्याचे मानण्यात येईल. महानगरपालिकेतील महापौर पद अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, स्त्रिया आणि नागरिकांचा मागासवर्ग यांच्यासाठी विहित रीतीने आळीपाळीने राखून ठेवण्यात येईल. अनुसूचित जाती, जमाती, यथास्थिती नागरिकांचा मागासवर्ग यांकरिता राखीव असलेल्या महापौरांच्या पदासाठी निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या प्रत्येक व्यक्तीने नामनिर्देशन पत्राबरोबर महाराष्ट्र अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनिमय अधिनियम 2000 यांच्या तरतुदींना अनुसरून सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जातीचे प्रमाणपत्र व पडताळणी समितीने दिलेल्या वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असेल. परंतु महापौर पदाच्या निवडणुकीसाठी शेवटचा दिनांक 31 डिसेंबर 2017 किंवा त्यापूर्वी असेल त्या बाबतीत जिने नामनिर्देशन पत्र भरण्यास दिनांकापूर्वी आपल्या जातीच्या प्रमाणपत्राची पडताळणी समितीकडे अर्ज केलेला असेल, परंतु नामनिर्देशन पत्र भरण्याच्या दिनांकाला जिला वैधता प्रमाणपत्र मिळालं नसेल अशी व्यक्ती नामनिर्देशित पत्रासोबत वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी तिने पडताळणी समितीकडे सादर केलेला अर्जाची सत्यप्रत किंवा पडताळणी समितीकडे तिने असा अर्ज केला असल्याबद्दल अन्य कोणताही पुरावा आणि 2-3 निवडून आलेल्या दिनांक 6 महिन्यांच्या मुदतीत पडताळणी समितीने दिलेल्या वैधता प्रमाणपत्र ती सादर करीत याबद्दलचे हमीपत्र सादर करीत. परंतु आणखी असे की त्या व्यक्तीने ती निवडून आलेल्या दिनांकापासून 6 महिन्यांच्या मुदतीला वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात कसूर केल्यास तिची निवड भूतलक्षी प्रभावाने रद्द झाली असल्यास असे मानण्यात येईल आणि ती महापौर राहण्यास अपात्र ठरेल, निरर्ह ठरेल. 3. पोट कलम 1 आणून जोपर्यंत नवीन महापौर व नवीन उपमहापौर निवडण्यात येत नाही तोपर्यंत महापौर उपमहापौर आपले पद धारण करतील आणि काही असेल तरी ज्या वर्षात सार्वत्रिक निवडणुका घेण्यात येतील अशा वर्षांमध्ये निवडणूक पालिका सदस्य म्हणून निवडून आले नाही तरी त्यांना तसे करता येईल. पोट कलम 1 मध्ये काही अंतर्भूत असलेले तरी मुंबई महानगरपालिका सुधारणा अधिनियम 1999 च्या प्रारंभाच्या दिनांकाला महापौर पदावर असलेल्या महापौरचा पदावधी अशा दिनांकाला संपलेला मान्यता येईल आणि तो आपले पद उक्त दिनांकाला रिक्त करेल. अगोदर पदावर असलेल्या महापौराने अशा प्रकारे पद रिक्त केल्यानंतर नवीन महापौरच्या निवडणुकीच्या प्रायोजनासाठी उक्त दिनांकाच्या नंतरची पहिली बैठक आयुक्ताकडून उक्त दिनांकापासून 7 दिवसांच्या कालावधीत घेण्यात येईल आणि या अधिनियमच्या अशा निवडणुकीशी संबंधित असलेली इतर सर्व तरतुदी योग्य त्या फेराफरक लागू होतील. परंतु उक्त दिनांका अगोदर महापौर पदावर असणारी व्यक्ती नवीन महापौर पदावर येईपर्यंत त्या पदावर असल्याचे चालू राहील. निवृत्त होणारा महापौर किंवा उपमहापौर त्यापैकी कोणत्याही पदाच्या पुन्हा होणाऱ्या निवडणुकीसाठी पात्रता प्राप्त असेल. उपमहापौराला कोणत्याही वेळी महापौरकडून लेखी सूचना देऊन आपल्या पदाचा राजीनामा देता येईल आणि महापौराला कोणत्याही वेळी महापालिकेकडे लेखी सूचना देऊन आपल्या पदाचा राजीनामा देता येईल. महापौरांचे किंवा उपमहापौरांचे पद नैमित्तरित्या रिक्त झाल्यास महानगरपालिका असे पद रिक्त झाल्यापासून सोयीस्कर होईल तितक्या लवकरात लवकर आपल्या सदस्यांमधून एकाची निवड करून असे रिक्त पद भरेल. अशा रीतीने निवडण्यात आलेल्या प्रत्येक महापौर किंवा उपमहापौर ज्या व्यक्तीच्या जागी पद धारण करीत असेल त्या व्यक्तीचे पद रिक्त झाले नसते तर जोपर्यंत अधिकार पद धारण केले असते तोपर्यंत अधिकार पद धारण करेल. जर महापौर किंवा उपमहापौर या अधिनियमाद्वारे किंवा तज्ज्ञ केलेल्या प्रमाणे महानगरपालिकेच्या लागोपाठ 2 सभा बोलवण्यात कसूर करेल तर त्याला राज्य शासन पदावरून दूर करू शकेल आणि अशा रीतीने दूर केलेला महापौर किंवा उपमहापौर त्याच्या पदाच्या उर्वरित कालावधीत महापौर किंवा यथास्थिती उपमहापौर म्हणून निवडून येण्यास किंवा पुनरावृत्ती केली जाणार पात्र असणार नाही. परंतु अशा महापौराला किंवा उपमहापौराला आपले स्पष्टीकरण सादर करण्याची वाजवी संधी देण्यात आल्याखेरीज त्याला पदावरून दूर करण्यात येणार नाही. परंतु आणखी असे की या पोट कलमाद्वारे महापौर उपमहापौर याला पदावरून दूर केल्यामुळे त्याच्या पदाच्या उर्वरित कालावधीत तो पालिका सदस्य म्हणून असल्याचे चालू राहण्यास बाधा येणार नाही.
कलम 37(1) यामध्ये म्हटलं आहे, सर्वात जास्त संख्याबळ असलेल्या आणि ज्या महापौरकडून तशी मान्यता देण्यात आलेली असेल असा विरोधी पक्षाचा त्यावेळी नेता असलेल्या महानगरपालिकेचा निर्वाचित सदस्य हा विरोधी पक्षाचा नेता असेल. कलम 37 हे लक्षात ठेवा, विरोधी पक्ष नेत्याचं आहे. जेव्हा समान संख्याबळ असेल, 2 किंवा अधिक विरोधी पक्ष असतील, तेव्हा महापौर पक्षी स्थान लक्षात घेऊन या अधिनियमाच्या प्रावधानात अशा पक्षाच्या नेत्यापैकी कोणत्याही एका नेत्या विरोधी पक्ष नेता म्हणून मान्यता देण्यात येईल. अशी मान्यता ही अंतिम निर्णायक असेल. विरोधी पक्षनेत्याला महानगरपालिकेकडून या बाबतीत करण्यात आलेल्या विनिमयाद्वारे तरतूद करण्यात असे मानधन व भत्ते इतर सुविधा देण्यात येतील. कलम 37(1) जो निर्वाचित पालिका सदस्य मोठे संख्याबळ असलेल्या पक्षाचा त्यावेळी नेता असेल आणि महापौरकडून ज्याला तशी मान्यता मिळाली असेल तो सभागृहाचा नेता असेल. जेव्हा एक समान संख्याबळ असलेले 2 सत्ताधारी पक्ष तेव्हा महापौर पक्षाचा दर्जा लक्षात घेऊन अशा पक्ष म्हणून कोणत्याही एका पक्षातील नेत्याला सभागृहाचा नेता म्हणून मान्यता देण्यात येईल. सभागृहाच्या नेत्याला मानधन, भत्ते, इतर सुविधा देण्याबाबत महानगरपालिकेने केलेल्या विनियमाद्वारे तरतूद केलेल्या मानधन, भत्ते व इतर सुविधा देण्यात येतील. नेक्स्ट आहे मानधन, फी व भत्ते. तर कलम 37 आहे मानधन, फी किंवा भत्ते यांचा. राज्य शासनाच्या पूर्व मंजुरीने महानगरपालिकेला ती या कलमाखाली केलेल्या नियमांद्वारे विहित करीत असे मानधन, फी किंवा इतर भत्ते महापौर किंवा उपमहापौर प्रत्येक पालिका सदस्य देता येतील. परंतु शिक्षण समितीच्या पालिका सदस्यांच्या मानधन व बैठक भत्ता यांऐवजी प्रतिनिधी 100 रुपये एवढी फी देण्यात येईल व अशी फीची रक्कम दरमहा 400 रुपयांहून अधिक होणार नाही. महानगरपालिका दर साल महापौराकडे राज्य शासन वेळोवेळी आदेशाद्वारे निर्धारित करेल अशी रक्कम आतिथ्य भत्ता म्हणून सुपूर्द करेल. कलम 16 मध्ये काही अंतर्भूत असलेले तरी पालिका सदस्यास उपरनिष्ठ मानधन, फी अगर भत्ता मिळत आहे म्हणून अशी कोणतीही व्यक्ती पालिका सदस्य म्हणून निवडून येण्यास किंवा पालिका सदस्य असण्यास निर्हय ठरणार नाही. आता समित्या बघू आपण. कलम 38 विशेष प्रयोजनासाठी समंत्रक समित्या नेमणे. त्यानंतर समित्यांची पुनर्रचना. कलम 38(अ) मध्ये म्हटलं आहे महानगरपालिकेच्या विशेष समित्या. त्यानंतर कलम 38(ब) मध्ये म्हटलं आहे स्थायी समिती, सुधार समिती किंवा शिक्षण समिती यांच्या विशेष समित्या. कलम 38(क) मध्ये म्हटलं आहे सुधार समिती व उपसमित्या नेमणे. कलम 39 मध्ये म्हटले आहे प्राथमिक शिक्षण समंत्रक समिती नेमणे. कलम 40 इतर शैक्षणिक प्रयोजनासाठी समिती नेमणे. कलम 41 रुग्णालय समिती नेमणूक. कलम 42 स्थायी समितीची रचना. कलम 43 स्थायी समितीच्या सदस्यांची नेमणूक केव्हा करावी. कलम 44 स्थायी समितीच्या सभापतीची नेमणूक. कलम 45 स्थायी समितीच्या सदस्यांच्या आळपाळीने सेवानिवृत्त होणे. कलम 46 स्थायी समितीचे जे सदस्य सेवानिवृत्त होतील त्याच्या जागी सदस्य नेमणे. त्यानंतर कलम 46 मध्ये म्हटलेलं आहे स्थायी समितीच्या बैठकींना 3 महिन्याच्या काळात अनुपस्थित राहून सदस्याने जागा रिकामी करणे. कलम 47 मध्ये म्हटले स्थायी समितीला नैतिक रिकाम्या जागा कशा भराव्या. कलम 48 मध्ये म्हटलेले नवीन समितीची नेमणूक होईपर्यंत प्रत्येक स्थायी समिती अधिकार पदावर असण्याचे चालू राहणे. स्थायी समिती. कलम 49 मध्ये म्हटलं आहे स्थायी समितीच्या कामकाजाचे विनिमय करण्यासंबंधीच्या तरतुदी. कलम 49(अ) मध्ये म्हटलं आहे शहर सुधारणा पार पाडण्यासाठी सुधार समितीची रचना करणे. कलम 49(ब) सुधार समितीची रचना. कलम 49(क) सुधार समितीच्या सदस्यांची नेमणूक केव्हा करावी. कलम 49(ड) सुधार समितीच्या पहिल्या बैठकीत आपल्या सदस्यांपैकी एकाची उक्त समितीच्या लगत पुढील सरकारी वर्षातील पहिल्या बैठकीपर्यंत सभापती म्हणून नेमणूक करेल आणि त्यानंतर उक्त समिती प्रत्येक सरकारी वर्षातील तिच्या पहिल्या बैठकीत आपल्या सदस्यांपैकी एकाची सभापती म्हणून नेमणूक करेल. अशा नेमणूक लगत पुढील सरकारी वर्षात उक्त समितीची पहिली बैठक भरेल त्या बैठकीपर्यंत राहील. सुधार समितीचा जो सदस्य सभापती म्हणून राहणे बंद होईल तो पुन्हा पात्रता प्राप्त असेल. सभापतीच्या अधिकारपदाची जागा कोणत्याही वेळी नैमित्तरित्या रिकामी झाल्यास सुधार समिती सोयीस्करपणे शक्य होईल तितक्या लवकर अशा रिकामी जागेस भरण्यासाठी आपल्या सदस्यांपैकी एकाची निवड करेल आणि याप्रमाणे निवडण्यात आलेला प्रत्येक सभापती हा ज्या व्यक्तीच्या जागी तो नेमण्यात आला असेल त्या व्यक्तीने ती जागा रिकामी झाली नसती जोवर अधिकारपद धारण केले असते तोवर अधिकारपद राहील. कलम 49(ई) मध्ये म्हटले सुधार समितीच्या सदस्यांनी आळीपाळीने सेवानिवृत्त होणे. सुधार समितीच्या सदस्यांपैकी निम्मे सदस्य प्रत्येक वर्षी 1 एप्रिल रोजी मध्यान्ह सेवानिवृत्त होतील. कलम 49(ब) खाली सुधार समितीने रचना करण्यात आल्यानंतर 1 वर्षाने कोणते सदस्य सेवानिवृत्त झाले पाहिजेत हे निकटपूर्वीच्या 1 मार्च पूर्वी सभापतीने निर्धारित करेल अशा वेळी व अशा रीतीने चिठ्ठ्या टाकून ठरवण्यात येईल. त्यानंतर पुढील वर्षी जे सदस्य आपल्या अधिकार पदावर सर्वाधिक काळ असतील ते या कलमाखाली सेवानिवृत्त होतील. परंतु पुन्हा निवडून आलेल्या सदस्यांच्या बाबतीत या खंडाच्या प्रयोजनाकरता त्याच्या अधिकारपदाचा अवधी हा ज्या तारखेस पुन्हा निवडून आला असेल त्या तारखेपासून मोजण्यात येईल. 49(फ) कलम मध्ये म्हटलेलं आहे सुधार समितीचे सदस्य सेवानिवृत्त होतील त्याच्या जागी सदस्य नेमणे. महानगरपालिका मार्च महिन्यात आपल्या सामान्य बैठकीत 3 पूर्वी नेमलेल्या जे सदस्यावर सांगितल्याप्रमाणे वेळोवेळी सेवानिवृत्त होणार असतील अशा सदस्यांची जागा भरण्यासाठी सुधार समितीच्या नव्या सदस्यांची नेमणूक करेल. जो कोणताही पालिका सदस्य सुधार समितीचा सदस्य म्हणून असण्याचे बंद होईल तो पुन्हा पात्रता प्राप्त असेल. कलम 49(ग) मध्ये म्हटलं आहे सुधार समितीतील नैमित्त रिकाम्या जागा कशा भराव्या. सुधार समिती सदस्य म्हणून नेमलेल्या पालिका सदस्याने अधिकारपद स्वीकारले नाही किंवा उक्त समिती सदस्य आपल्या पदावधी संपण्यापूर्वी मरण पावला असेल, त्याने राजीनामा दिला असेल, तो निर्हय ठरला असेल किंवा तो काम करण्यास समर्थ झाला असेल किंवा कलम 49(I) खंड जर खाली त्याचे अधिकारपद रिकामे झाले असेल असे त्या प्रसंगी रिकाम्या झालेल्या जागा त्या जागी एखाद्या व्यक्तीची नेमणूक करून सोयीस्करपणे शक्य होईल तितक्या लवकर भरण्यात येईल आणि अशी व्यक्ती ज्या सदस्याच्या जागी
ती नेमण्यात आली असेल त्या सदस्याची ती जागा रिकामी झाली नसती तर जोवर अधिकारपद धारण करण्याचा हक्क असतो तोवर अधिकारपद धारण करेल. 49 मध्ये म्हटलेलं आहे, नवीन समितीची नेमणूक होईपर्यंत सुधार समिती अधिकारपदावर असण्याचे चालू राहणे. पालिका सदस्य सेवानिवृत्त होण्याच्या दिवशी अस्तित्वात असलेली सुधार समिती ही उक्त समितीच्या सदस्य किंवा त्यापैकी काही सदस्य त्यानंतर पालिका सदस्य नसेल तरी कलम 49 क खाली नवीन सुधार समितीची नेमणूक होईल त्यावेळेस अधिकारपद धारण करण्याचे चालू ठेवतील. कलम 49 आहे, कामकाज चालवण्यासाठी सुधार समिती आपल्या महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात भरवत. उक्त समिती अशा बैठकीत संबंध तिला योग्य वाटतील असे विनिमय पुढील अधिकारांअधीन राहून वेळोवेळी करतील. त्या शर्ती अशा सुधार समिती बैठक महिन्यातून एकदा आणि आवश्यक असेल अशा इतर वेळी भरेल. सुधार समिती पहिली बैठक महापौर निश्चित करेल त्या दिवशी व त्या वेळेला घेण्यात येईल आणि त्या दिवशी ती घेण्यात आली नाही तर महापौर निश्चित करेल अशा नंतरच्या कोणत्याही दिवशी घेण्यात येईल आणि सुधार समिती त्यानंतरच्या प्रत्येक बैठकीत उक्त समिती वेळोवेळी निर्धारित करेल अशा दिवशी आणि अशा वेळी घेण्यात येईल. सुधार समितीचा सभापती त्यास योग्य वाटेल त्यावेळी उक्त समितीच्या विशेष बैठक बोलावता येईल आणि आयुक्तांनी किंवा समितीच्या सदस्यांपैकी 4 पेक्षा कमी नसलेल्या इतक्या सदस्यांची सहीनिशी लेखी मागणी केली असता सभापती कोणतेही कामकाज चालवण्यासाठी 48 तासांच्या आत विशेष बैठक बोलवतील. सुधार समितीच्या बैठकीत सुरुवातीपासून अखेरपर्यंत निदान 9 सदस्य उपस्थित असल्याखेरीज त्या बैठकीचे कोणतेही कामकाज चालवण्यात येणार नाही. सुधार समितीची बैठक भरण्याकरता नेमलेल्या वेळी सभापती उपस्थित असेल तर तो अध्यक्ष असेल आणि सभापती अनुसूचित असेल तर उपस्थित असलेल्या सदस्यांना बैठवून त्या वेळेसाठी सभापती म्हणून निवडून आलेला एक सदस्य अध्यक्षाने असेल. प्रत्येक प्रश्नाचा निकाल हा बैठकीत सुधार समितीचे सदस्य उपस्थित असतील व त्या प्रश्नावर मतदान करतील त्याच्या बहुमताने करण्यात येईल आणि समसमान मते पडतील तेव्हा पीठासीन प्राधिकारास दुसरे किंवा निर्णायक मत असेल. महानगरपालिका सचिव सुधार समिती प्रत्येक बैठकीत उपस्थित असलेल्या सदस्यांची नावे व त्यातील कामकाजांचे कार्यवृत्त करण्यासाठी त्यासाठी तरतूद करण्यात आलेल्या कार्यवृत्त पुस्तक नमूद करून ठेवील. पुढील बैठकीत पीठासीन प्राधिकारी त्यावर सही करेल. सुधार समितीचा सदस्य उक्त समिती पुढील किंवा तिच्या कोणत्याही उपसमिती पुढील ज्या कोणत्याही बाबींमध्ये प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे त्याचा स्वतःचा किंवा आपल्या भागीदार मार्फत कलम 16 खंड ग तिल्ल दोन्ही धरून यात वर्णन केल्याप्रमाणे असलेला कोणताही हिस्सा किंवा संबंध असेल किंवा अशलाच्या प्रकर्त्याच्या किंवा इतर व्यक्तीच्या वतीने व्यावसायिक हितसंबंध असेल अशा बाबी संबंधित चर्चेत मतदान करणार नाही किंवा तिच्यावरील चर्चेत भाग घेणार नाही. आयुक्तास किंवा महानगरपालिका उपायुक्त सुधारणा अथवा महानगरपालिका उपायुक्त सुधारणा अनुचित असल्यास याबाबत आयुक्त प्राधिकृत करील तेव्हा संचालक किंवा महानगरपालिका उपायुक्त सुधार समिती सदस्यास असल्यास सुधार समितीच्या बैठकीत उपस्थित राहण्याचा व ती होणाऱ्या चर्चेत भाग घेण्याचा हक्क असेल. मात्र त्यास अशा बैठकीत कोणत्याही प्रस्तावावर मतदान करण्याचा किंवा तो मांडण्याची मुभा असणार नाही. सुधार समितीचा जो कोणताही सदस्य तात्पुरता आजार किंवा समिती मान्य करेल असे कारण सोडून इतर कारणामुळे लागोपाठ 3 महिन्यांच्या काळात समितीच्या बैठकीत अनुचित राहील अथवा कोणत्याही कारणामुळे मग तो समितीने मान्य केले असो व नसो लागोपाठ 8 महिन्यांच्या काळात समितीच्या बैठकांना अनुचित राहील किंवा उपस्थित राहण्यास असमर्थ होईल तो समितीचा सदस्य म्हणून असण्यास बंद होईल आणि लागोलाग त्याचे अधिकारपद रिकामे होईल. कलम 50 मुंबई वीज पुरवठा व परिवहन समितीची रचना आणि तिच्या सदस्यांचा कालावधी. महानगरपालिका अधीन 19 त्यात अंतर्भूत असलेल्या शर्तीच्या मर्यादांच्या अधीन त्याने मुंबई वीज पुरवठा व परिवहन उपक्रम चालवण्याच्या प्राव्यासाठी मुंबई वीज पुरवठा व परिवहन समिती नावाची समिती नेमली. उक्त समिती 17 सदस्यांची मिळून बनलेली असेल. स्थायी समितीचा सभापती हा या समितीचा पद सदस्य आणि इतर सदस्य हे महानगरपालिकेचे मते ज्यांना प्रशासन परिवहन किंवा वीज पुरवठ्यामधील अथवा अभियांत्रिकी विषय उद्योजक विषय वाणिज्य विषय वित्त विषय किंवा मजूर विषय बाबींमध्ये अनुभव असेल त्यामध्ये ज्यांची सक्षमता दिसून आली असेल अशा व्यक्ती म्हणून नेमले जातील व यापैकी निदान एक व्यक्ती पालिका सदस्य असेल व बाकीच्या व्यक्ती या पालिका सदस्य असतील किंवा नसतील. मुंबई वीज पुरवठा व परिवहन समितीच्या सदस्यांपैकी निम्मे सदस्य प्रत्येक वर्षी 1 एप्रिल रोजी मध्यान्ही सेवानिवृत्त होतील व या कलमाखाली समिती रचना करण्यात आल्यानंतर 1 वर्षाने कोणतेही सदस्य सेवानिवृत्त झाले पाहिजेत हे निकटपूर्वीच्या 1 मार्च पूर्वी सभापती निर्धारित करेल. अशा वेळी अशा रीतीने चिठ्ठ्या टाकून ठरवण्यात येईल. त्यानंतर पुढील वर्षी जे सदस्य आपल्या अधिकारपाळीचा सर्वाधिक काळ असतील ते या कलमाखाली सेवानिवृत्त होतील. परंतु पुन्हा नियुक्त केलेल्या सदस्यांच्या बाबतीत या खंडाच्या आयोजनाकरता त्याच्या अधिकाराचा अवधी हा त्या तारखेत जो पुन्हा नियुक्त झाला असेल त्या तारखेत मोजण्यात येईल. एखादी व्यक्ती कलम 16च्या तरतुदीखाली पालिका सदस्य म्हणून निवडून येण्यास व सदस्य म्हणून राहण्यास निराधार असेल तर ती उक्त समिती सदस्य नेमली जाण्यास व सदस्य म्हणून राहण्यास निराधार ठरेल. कलम 50 मध्ये म्हटलेलं आहे, मुंबई वीज पुरवठा व परिवहन समितीच्या सदस्यांची निरर्हता म्हणजे अपात्रता. कलम 50 मध्ये म्हटलेलं आहे, नैमित्त रिकाम्या जागा कशा भराव्या. कलम 50 मध्ये म्हटलेलं आहे, मुंबई वीज पुरवठा व परिवहन समितीचा सभापती. त्याच्यानंतर कलम 50 मध्ये म्हटलं आहे, मुंबई वीज पुरवठा व परिवहन समितीच्या सभा. त्याच्यानंतर कलम 50 मध्ये म्हटलेलं आहे, मुंबई वीज पुरवठा परिवहन समितीच्या सभांना उपस्थित राहण्यासाठी फी. त्याच्यानंतर कलम 50 मध्ये म्हटलेलं आहे, मुंबई वीज पुरवठा व परिवहन समितीच्या उपसमित्या. त्याच्यानंतर कलम 50 आहे शिक्षण समिती तिची रचना. त्याच्यानंतर आहे कलम 50 शिक्षण समितीच्या सदस्यांची नेमणूक केव्हा करावी. त्याच्यानंतर आहे कलम 50 आहे शिक्षण समितीची सदस्यांची अपात्रता. त्याच्यानंतर आहे कलम 50 शिक्षण समितीच्या सभापतींची नेमणूक. कलम 50 आहे शिक्षण समितीच्या सदस्यांच्या आळीपाळीने निवृत्त होणे. कलम 50 आहे शिक्षण समितीचे सदस्य सेवानिवृत्त होतील त्यांच्या जागी सदस्य नेमणे. त्याच्यानंतर कलम 50 शिक्षण समित्या नैमित्तरित्या रिकाम्या जागा कशा भराव्या. 50 मध्ये प्रत्येक शिक्षण समिती ही नवीन समिती नेमणूक होईपर्यंत अधिकार पदावर असण्याचे चालू राहणे. कलम 50 सदस्यांची नेमणूक करण्यात कसूर वगैरे झाले असतील तर शिक्षण समितीने काम करणे. कलम 50
पी. शिक्षण समितीची बैठक. त्यानंतर कलम 50 महानगरपालिका आयुक्त आणि शिक्षण अधिकारी यांचा उपस्थित राहण्याचा हक्क. त्याच्यानंतर 50 आर कलम 50 आर शिक्षण समिती उपसमित्यांची नेमणूक करणे. त्याच्यानंतर आहे कलम 50 समितींच्या निवडणुका प्रमाणशीर प्रतिनिधित्वाच्या तत्वावर असणे. त्याच्यानंतर येतात प्रभाग समित्या. त्याचा कलम आहे 50 प्रभाग समित्यांची रचना. त्यानंतर आहे कलम 51 म्हणजे इथून सुरू होती कामकाजाच्या विधिग्राह्यतेसंबंधीची तरतुदी. कलम 51 मध्ये आहे महानगरपालिका कोणत्याही समितीत कोणत्याही जागा रिकामी असल्यामुळे त्याचे कामकाज विधिग्राह्य न ठरणे. कलम 52 मध्ये म्हटलेले आहे महानगरपालिकेच्या वगैरे आणि कामकाज त्याच्या सदस्यांची निरर्थक वगैरे यामुळे निष्पन्न होणे. कलम 53 मध्ये आहे सभांचे कामकाज हे तत्विरुद्ध सिद्ध करण्यात येईपर्यंत तो निर्दोष व विधिग्राह्य मानणे. कलम 53 मध्ये म्हटलेले महानगरपालिकेने कोणत्या समितीच्या अधिकारांचा वापर करणे व तिची कर्तव्ये पार पाडणे. कलम 53 ब मध्ये म्हटलेले समितीचे सभापती किंवा उपसभापती यांना पदावरून दूर करणे. कलम फ आहे कलम 54 आहे आयुक्तांची नेमणूक. आता महानगरपालिका आयुक्त यांच्याविषयी माहिती तर त्याची कलम कोणत्या कलमात आहे तर 54 मध्ये. त्यानंतर संचालक यांची माहिती आहे कलम 54 मध्ये. महानगरपालिका उप आयुक्त यांची माहिती आहे कलम 55 मध्ये. तसंच कलम 56 मध्ये काय आहे संचालक व उपसंचालक यांची कार्य. कलम 56 मध्ये आहे महानगरपालिका उपायुक्त सुधारणा याची नेमणूक. कलम 56 ब मध्ये आहे महानगरपालिका उपायुक्त सुधारणा यांची कार्य. त्यानंतर आहे आयुक्त संचालक व आयुक्तांचे पारिश्रमिक. कलम 57 मध्ये आहे आयुक्ताचे वेतन. त्यानंतर कलम 58 मध्ये आहे संचालक व उपआयुक्तांचे पारिश्रमिक. त्यानंतर आहे कलम 58 त्याच्यात आहे महानगरपालिका व उपायुक्तांचे पारिश्रमिक. त्यानंतर आहे आयुक्त संचालक किंवा उपायुक्त यांच्या राज्य काळातील अनुस्पतीतील तरतुदी. कलम 59 आहे आयुक्त संचालक किंवा उपायुक्त यास अनुस्पतीस परवानगी देणे, राज्यावर असताना द्यावयाचा भत्ता. अजून याच्यात ही पण माहिती आहे कार्यकारी आयुक्त किंवा कार्यकारी संचालक किंवा उपसंचालक यांच्या नेमणूक व पारिश्रमिक. त्यानंतर आयुक्त संचालक किंवा उपआयुक्तांच्या निरार्थ म्हणजे पात्रता. कलम 60 मध्ये त्यांच्या पात्रता दिलेल्या आहे. महानगरपालिकेबरोबर केलेल्या कोणत्याही संविधेमध्ये आयुक्तांच्या संचालक व उपायुक्तांचा संबंध असता कामा नये. त्यानंतर महाव्यवस्थापकाविषयी माहिती दिली आहे कलम 60 मध्ये महाव्यवस्थापकाची नेमणूक. कलम 60 ब मध्ये महाव्यवस्थापकास अनुपस्थितीची परवानगी. कलम 60 मध्ये महाव्यवस्थापकाच्या निरार्था. कलम 60 मध्ये म्हटलं आहे मुख्य लेखा अधिकाऱ्याची नेमणूक. इथे आपले प्रकरण 2 क्लोज होते. धन्यवाद.